ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गोदावरीचं तुटीचं खोरं आहे आणि जो नदी जोड प्रकल्प किंवा पाणी वळवण्याचा जो विषय अनेक वर्षांपासून चर्चा त्याची सुरू आहे, काय पावलं त्यासाठी उचलली जात आहेत आणि कधीपर्यंत हे काम मार्गी लागू शकतं? असं असं की दमणगंगा गोदावरीचा जो प्रकल्प सिन्नर तालुक्यामध्ये आपण आणतोय, सिन्नर तालुक्याच्या साधारण 16,000 हेक्टर क्षेत्र पाणी अतिरिक्त आणतोय, 5.5 TMC, त्याचा भाग आपण भोजापुरीचा समावेश करतोय। पण मुख्य जो प्रकल्प आमचा नदीजोड प्रकल्प आहे, तर तो कुर्लाच खोऱ्यातून जे पाणी आणायचं आहे नदीजोड प्रकल्पातलं साधारण 7 TMC पाणी गोदावरीमध्ये आणायचं आहे, जायकवाडीमध्ये आणायचं आहे। ते सगळ्यात तुटीचं खोरं आपलं तर गोदावरी आहे। त्या कामाला आता सर्वेक्षणाची काय प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली आहे। प्रकल्प अहवाल 2000 जानेवारीच्या 26च्या पर्यंत अपेक्षित आहे। साधारण त्याला 60,000 कोटी रुपये खर्च येईल असं प्राथमिक अंदाज आहे। पण दुष्काळमुक्त महाराष्ट्राकरता जो संकल्प माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे, फडणवीस साहेबांनी, मला वाटतं निश्चितपणे त्यांनी व्यक्त केलेली जी भावना आहे ती आपल्याला त्या पूर्णतेला नेता येईल असा माझ्या मनात विश्वास आहे। दौंडच्या यवतमध्ये काल सनातनी आतंकवाद म्हणून उल्लेख केला आहे, कसं त्यांच्या या वक्तव्याकडे बघतात? पृथ्वीराज चव्हाणांनी त्याच्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणं फार गांभीर्याने घ्यायचं नाही। राज्याने त्यांना कधी गांभीर्याने घेतलेलं म्हणून सत्ता गेली। दौंडच्या यवतमध्ये जी दंगल घडली, कुठेतरी भाजपचे जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी गेले, राष्ट्रवादीचे जगताप जे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ही दंगल भडकवली आणि कुठेतरी जनसुरक्षा कायदा तुमचा कुठं आहे, देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत असा प्रकारचा आरोप संजय राऊत आज भाजपचा अर्बन नक्षलवाद भाजपचाच आहे असंही संजय राऊत असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांना ते स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की ह्या दंगली पाठीमागे जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। मला वाटतं इतक्या लवकर एखाद्या निष्कर्षावर येण्यापेक्षा स्थानिक परिस्थिती कशामुळे उद्भवली, काय झाली, आता त्याच्यामध्ये चौकशी आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। आता संजय राऊतांबद्दल मी काय भाष्य करणार आहे? प्रत्येक विषयामध्ये त्यांना बोलण्याचं एक प्रकारचं मला वाटतं त्यांना राहत नाही, तरी त्याच्या मला वाटतं त्यांना माझी सल्ला राहील की आपण आता आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे। आपण प्रत्येक विषयात बोलणं, आपल्या प्रतिमा माहीत आहे, त्याच्या प्रतिमा धक्का लागण्यापेक्षा अगोदर त्यांना धक्का बसलेला आहे, पार्टीचा निकाल लागलेला आहे। मला वाटतं अशा काही दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्यापेक्षा निपक्षपाती चौकशी सूचना सरकारने दिलेल्या आहेत, ते होऊ द्या। उद्धव ठाकरे असेल किंवा प्रशांत कोरोटकर असेल, त्यावेळेस आक्रमकपणा पडळकर आणि जगताप यांनी का दाखवला नाही असाही प्रश्न उपस्थित आहे। त्यावेळी वस्तुस्थिती त्यावेळीची काय होती त्याप्रमाणे त्यांनी काय निर्णय केला नाही हा त्यांना विचारलं पाहिजे। पण शेवटी अर्बन नक्षलवाद जो तयार झालेला आहे याच्या विरोधात आता आपण सरकारने भूमिका उघडलेली आहे, ज्याचे परिणाम आपल्यामधल्या काही आंदोलनामध्ये पाहायला मिळाले। दुर्दैव असं आहे की या काँग्रेसवाल्यांना किंवा शिवसेना लोकांना किंवा सगळ्या लोकांना मालेगाव दंगलीतले आमचे जे आरोपी आहेत, जे हिंदू धर्माचं रक्षण करणारी जी आमची मंडळी होती, त्यांना दोषमुक्त केल्याचा त्याची चीड याच्या मनात आहे। म्हणजे हा जो हिंदुत्वाचा आतंकवाद आहे अशा प्रकारची संभावना करणारे जे लोक आहेत त्यांना मालेगावच्या निर्णयामुळे मोठी चपराक मिळाली आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की सगळ्या तमाम हिंदू समाजाची या लोकांनी माफी मागितली पाहिजे आणि त्याचा पोटचूळ या सगळ्या पुढाऱ्यांना आहे, यांना ते सहन होत नाही। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं होतं की आचारसंहिता मंत्र्यांनी पाळावी, मात्र त्यानंतरही संजय शिरसाट असेल, मेघना बोर्डीकर यांचे काल वादग्रस्त वक्तव्य समोर आले। कुठेतरी मंत्र्यांसाठी आचारसंहिता आता करावी लागेल। असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट भाषेत सूचना दिलेल्या आहेत, तर त्यांच्या सूचनेपेक्षाही आम्ही मंडळीसुद्धा ही आचारसंहिता पाळलीच पाहिजे। आम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करतो त्या आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही, हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्ट सांगितलं की आम्ही आता कारवाईशिवाय मला पर्याय राहणार नाही, मला वाटतं केव्हा तरी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय करावा लागेल। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुती किंवा भाजप दास्तवले असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत दास्तवलेले आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।